नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 8 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राच्यात हवामानाचा अंदाज. सध्याची स्थिती जर पाहिली, सध्या राज्यात भीषण गरमी पाहायला मिळाली. याचबरोबर आज दिवसभर राज्यामधील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी गारपीट 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळाले. याचबरोबर पुणे असेल, पुण्याचा जो पश्चिम घाटमाथा असेल, सातारा घाटमाथा, सांगली, कोल्हापूर या भागामध्येही पाऊस पाहायला मिळाला. शिराळा तालुक्यात पाऊस पाहायला मिळाला. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी येणाऱ्या 10 तारखेला 10 मेला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे. याचबरोबर 2 सर्क्युलेशन तयार आहेत. एक अरबी समुद्रामध्ये सर्क्युलेशन तयार आहे, तसे दुसरं सर्क्युलेशन आहे ते मध्य भारतामध्ये, म्हणजेच मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग या भागामध्ये स्थित आहे. तसेच एक जी ट्रफ रेषा आहे, ती ट्रफ रेषा महाराष्ट्राची जी पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर कोकण किनारपट्टीचा दक्षिण भाग असेल आणि मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पाहायला मिळते. इकडूनही वार येते आणि या बंगालच्या उपसागरामधूनही वार येते. तर या ठिकाणी वाऱ्याची डिस्कंटिन्युटी निर्माण झाली तर येणाऱ्या 2 दिवस या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर मान्सूनच्या आगमनाच्या पूर्वी, म्हणजेच भारताचा जो दक्षिण भाग आहे, श्रीलंकेचा दक्षिण भाग, या ठिकाणी 1 ते 2 सर्क्युलेशन्स तयार होण्याची शक्यता. एक अरबी समुद्रामध्ये नंतर होणार आहे, मात्र सध्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये एक सर्क्युलेशन तयार होईल. ज्याला हे सर्क्युलेशन डेव्हलप होईल त्यावेळेला हे सर्क्युलेशन वरती जाईल, त्यावेळेला मान्सूनचा जो पाऊस असा प्रवास असेल तो सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सर्क्युलेशन हे लवकरात लवकर तयार होईल आणि मान्सूनची जे वारा असेल ते लवकरच अंदमानचे निकोबारचे जे बेटे असतील त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेज जर पाहिलं आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर सर्वप्रथम जर पाहिला, सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण पाहिलं, विदर्भात गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, चारमोशी, गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर संपूर्ण भाग असेल, भद्रावती, चिमूर, नागपेठ, ब्रह्मपुरी असेल, तसेच नागपूरचा पूर्व भाग असेल, याचबरोबर भंडारा, गोंदिया, नागपूरचा उत्तरेच भाग, नरखेड असेल, काटोल असेल, कळमेश्वर असेल, या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी पाऊस सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. याचबरोबर संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं जर पाहिलं, चंद्रपूर, हिंगणघाट, देवळे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला, इतरत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यवतमाळचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी संपूर्णपणे ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग असेल, लातूर, बीडचा काही अंशी पाऊस पाहायला मिळाला, धाराशिवचा उत्तर भाग या ठिकाणी आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सोलापूरचा बहुतांश भाग असेल, याच्यामध्ये माडा, बार्शी असेल, सोलापूर असेल, उत्तर सोलापूर, अक्कलकोटमध्ये 1 ते 2 ठिकाणी, याचबरोबर पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र हा जो पाऊस असेल तो एकदम कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच सांगली जिल्ह्याचं जर पाहिलं, सांगली जिल्ह्याचा मिरज असेल, तासगाव, कवठेमहांकाळचा पश्चिम भाग असेल, विटा, खानापूरमध्ये पाऊस पाहायला मिळाला, वाळवा, शिराळा तालुका या ठिकाणीही आज रात्री पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये आजरा असेल, गडिंग्लज, बुदरगड, याचबरोबर चंदगड असेल, हातकणंगले, शिरोळ असेल, या ठिकाणीही आज रात्री गडगडाई पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसेच सिंधुदुर्गचा जो संपूर्ण पश्चिमी भाग, पूर्व भाग असेल, या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगडच्या काही पट्ट्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच सातारा जिल्ह्याचा पाटण, कराड, सातारा शहर असेल, मेळा, महाबळेश्वर, वाई, शिरवळ, याचबरोबर पुण्याचा दक्षिण भाग असेल, पौंड, भोर आणि इंदापूरचा काही भाग असेल, या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे. तसेच राजगुरुनगर, घोड असेल, जुन्नर असेल, या ठिकाणी काही प्रमाणामध्ये गारपीट होण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच संगमनेर, अकोला, अहिल्यानगरचा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. नाशिक जिल्ह्याचा बहुतांश भागामध्ये इगतपुरी, सिन्नर, नाशिक, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड, संपूर्ण नाशिकमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा जो उत्तरेचा भाग असेल, तसेच वाशिमचा काय भाग हा जो पट्टा असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही जर ढगांची निर्मिती झाली रात्रीनंतर तर मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याचा जो सीमावर्ती भाग असेल, म्हणजे कर्नाटक असेल, सीमावर्ती भाग संपूर्ण या ठिकाणी पावसाची दाट शक्यता. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राकडून जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा जत असेल, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, वाळवा, शिराळाचा पूर्व भाग असेल, याचबरोबर आटपाडी असेल, खानापूर असेल, विटाचा काही भाग असेल, या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा अतिपूर्व भाग असेल, याच्यामध्ये याचबरोबर दक्षिण भाग असेल, चंदगड असेल, गडिंग्लज, बुदरगड, हातकणंगले, शिरोळ
याचबरोबर शाहूवाडीचा काही भाग असेल या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे. तसेच साताऱ्याचं ओडूस, दहिवडी, फलटण, सोलापूरचा मंगळगड असेल, पंढरपूर असेल, याचबरोबर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच बार्शी, माढा, माळशिरस, करमाळा हा जो पट्टा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावरती पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच अहिल्यानगरचं जर पाहिलं तर श्रीगोंदा, कर्जत, पारनेर हा जो पट्टा असेल या ठिकाणी 1-2 दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सावंतवाडी असेल, याचबरोबर देवगड असेल, वैभववाडी असेल या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे. जोरदार पाऊस नसेल मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर त्या ठिकाणी हीटवेव्ह राहणार आहे. सकाळच्या पारी हीटवेव्ह राहील, दुपारनंतर ढगांची निर्मिती होईल व पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं तर मराठवाड्याचा संपूर्ण नांदेड असेल, याचबरोबर लातूर असेल, धाराशिव असेल हा संपूर्ण भाग, या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर बीडचं जर पाहिलं केज, अंबेजोगाई या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. 1-2 स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली आणि परभणीचा उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणीही ढगांचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. परभणी याचबरोबर सांगलीचे जे आपले सबस्क्रायबर आहेत तसे दररोज मेसेज करतात तेही आपल्या सातत्याने विचारत आहेत. नाशिकचे शेतकरी बंधू आहेत हेही आपल्याला सातत्याने विचारतात. तसेच सावंतवाडीचे असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही आपले सबस्क्रायबर्स आहेत, शेतकरी आहेत, त्यांनाही त्या संपूर्ण ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विदर्भाचा विचार केला, विदर्भाचा वाशिम असेल, यवतमाळचा बहुतांश भाग असेल, तसेच पूर्व भाग असेल, चंद्रपूरचा मध्यवर्ती भाग आणि नागपूर, वर्धा आणि भंडाराचा सीमावर्ती भाग असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकेल. गडचिरोलीचा संपूर्ण दक्षिण भाग असेल याही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर खान्देशचा विचार जर केला, खान्देशमध्ये शक्यतो करून पावसाची जी परिस्थिती असेल ती त्या ठिकाणी राहणार नाही आहे. मात्र दिवसभर ऊन पडल्यानंतर दुपारी 3 ते 4 नंतर काही प्रमाणात ढगांची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोकणाचा उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र तापमानामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तापमानाचं जर पाहिलं, पुण्याचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूरचा पश्चिम भाग असेल, तर सातारा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो पट्टा असेल या ठिकाणी सर्वात कमी तापमान पाहायला मिळणार आहे. मात्र बाकीचा संपूर्ण विभाग असेल त्या ठिकाणी 40, काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान येणारं 2 दिवस राहील. 2 दिवसानंतर म्हणजे 10 तारखे 9 ते 10 तारखेनंतर मात्र तापमानामध्ये प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण आजचा अंदाज जर पाहिला तर आज विदर्भातील बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा. तसेच मराठवाड्याचा नांदेड, लातूर असेल, बीड असेल, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर कोकणाचा बहुतांश भागामध्ये हीटवेव्हचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर येणार 24 तासाचं जर पाहिलं म्हणजे 8 तारखेचा अंदाज जर पाहिला तर मुंबई, पालघर असेल, ठाणे असेल, याचबरोबर रायगड असेल, रत्नागिरी या ठिकाणी हीटवेव्हचा अलर्ट आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि परभणी लातूर आणि धाराशिव या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. गडचिरोली, चंद्रपूर, अकोला असेल, याचबरोबर भंडारा, गोंदिया याही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोलापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या भागामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केली आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा हवामानाचा अपडेट. याचबरोबर अल निनो आणि लाल निना या कंडिशनचा भारतीय मान्सूनवरती काय विपरीत परिणाम होणार आहे याबद्दलचे व्हिडिओही आपण लवकरच आपल्या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत. धन्यवाद.